या परिस्थितीमध्ये पक्ष अत्यंत अडचणीत आहे हे तुम्ही मान्य कराल. सध्याची परिस्थिती पक्षासाठी काही सुकर नाही आहे तुमच्या. म्हणजे पवार साहेबांनी स्थापन केलेल्या पक्षाचा चिन्हही तुमच्या हाती नाही. तुमचे बरेचसे आमदारही आता तुमच्या हाती नाही. अशा परिस्थितीमध्ये आणि रसद जी येत होती साधी घेते रसदही आता तुमच्याकडे नाही. मग अशा परिस्थितीमध्ये पक्ष उभा करायचा तर काय करणार तुम्ही? तुम्हाला एक खरं सांगू का, पहिली एक तर संघटना मजबूत करणं हा पहिला पाय असतो. मी आता 23, 24, 25ला तर 3 दिवस आम्ही आणि रोहित पवार आहेत, आम्ही दोघांनी ते आता सरचिटणीस झालेले आहेत, आम्ही जनरल सेक्रेटरी, आम्ही दोघांनी मिळून एक बैठक फ्रंटलची घेतलेली आहे. ते सगळं घेतल्यानंतर एक तर तुम्हाला सांगू, कार्यकर्त्याला आत्मविश्वास निर्माण करणं गरजेचं असतं. त्याला वाटलं पाहिजे मी आहे, आता यामध्ये माझ्या पाठीमागं कोणतरी उभा राहील. तर कार्यपद्धतीमध्ये बदल करत असताना मी एवढंच करणार आहे की सामान्य कार्यकर्ता जो आहे त्याच्यापर्यंतचा विश्वास निर्माण करण्याचं काम करणार. मी आता राज्याचा दौरा करणार आहे आणि जे लोक आहेत आणि नवीन चेहरे, पवारसाहेबांचं नेहमीचं म्हणणं आहे की नवीन चेहरे काढले की ते पार्टीच्या माध्यमातून त्याला संधी मिळते. मला वाटतं की चेहरा पवारसाहेबांचा आमचा आहे, ही आमची जमेचीच बाजू आहे पक्षाची. त्यांना मानणारा महाराष्ट्रामध्ये असंख्य लोक आहेत. त्याचा आणि नवीन असा जुळणी करून फार मेहनत करावं लागेल, फार कष्ट, फक्त पिरियड कमी आहे. म्हणजे ह्या निवडणुका लगेच उद्या परवा लागतील अशी पडते, पण त्या निवडणुकीला 100% यश मिळेल असं नाही. आणि तुम्हाला टार्गेट केलं जातं, तुम्हाला माहिती आहे. पण पुढे आलं की त्याला लगेच टार्गेट करून त्याचं नाव कसं एखादा हे होईल. परंतु तुम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने लढाल, आत पेराल. माझा एम असा आहे की 2029 पर्यंत सत्तेमध्ये आपला पक्ष कसा गेला पाहिजे या पद्धतीने काम करण्यासाठी व्यूहरचना ही व्यवस्थितपणे आपापल्या पद्धतीने करण्याचा सुरुवात करणार आहे.